नमस्कार मित्रांनो, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, जे की मित्रांनो दिल्ली सबऑर्डिनेट सिलेक्शन बोर्ड DSSB अंडर काम करतं. त्याच्यामध्ये मित्रांनो आरोग्यामधील जी पदं आहेत, जे फार्मसिस्टसाठी 318 जागा आहेत आणि नर्सिंग ऑफिसरसाठी मित्रांनो 1507 जागा आहेत. या पदांसाठी जाहिरात आलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो MTS मल्टीटास्किंग स्टाफ शिपायाप्रमाणे हे जे पद आहे, या पदासाठी मित्रांनो 567 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. हे पद 10वी पासवरती फक्त भरलं जातं आहे मित्रांनो. आणि ह्या दोन्ही जाहिराती ज्या प्रसिद्ध झाल्या आहेत, यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. तुम्ही जर SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन आणि वुमेन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला ₹0 फीज आहे, कुठलीही फीज नाही. तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट अप्लाय करू शकता. OBC ओपन कॅन्डिडेटसाठी फक्त ₹100 फीज असणार आहे. तर मित्रांनो दिल्ली या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. ही ॲडव्हर्टाइजमेंट जी आलेली आहे, पहिली ॲडव्हर्टाइजमेंट मित्रांनो आहे ती म्हणजे हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर जे डिपार्टमेंट आहे मित्रांनो, त्यामध्ये फार्मासिस्ट आणि नर्सिंग ऑफिसर या 2 पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तुमच्या कॅटेगरीनुसार वॅकन्सी पाहू शकता. यामध्ये अजून मित्रांनो आया, त्याचबरोबर कुक मेल आणि फिमेल ही पदं आहेत. टोटल 1896 जागा आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमची परीक्षा जी होणार आहे ती कशी होणार आहे तेही तुम्हाला मी सांगतो. जसं की फार्मासिस्ट हे जे पद आहे मित्रांनो, याच्यासाठी 318 टोटल जागा आहेत. याच्यामध्ये बॅचलर डिग्री इन फार्मसी B.Pharm तुमचं मागितलेलं आहे. त्याचबरोबर तुमचं रजिस्टर्ड फार्मसिस्ट अंडर द फार्मसी ॲक्ट 1948 नुसार तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजे. तर या पदासाठी तुम्हाला मित्रांनो 29,200 ते 92,300 ग्रुप सीची पोस्ट आहे. इतका पेमेंट आहे, प्लस सर्व तुम्हाला भत्ते असणार आहेत मित्रांनो. तुमचं वय 27 वर्षापर्यंत या ठिकाणी मागितलेलं आहे खुल्या प्रयोगासाठी. आणि वयामध्ये सूट तुम्हाला ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार भेटणार आहे SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन आणि या ठिकाणी OBC कॅन्डिडेटसाठी. त्याच्यानंतर मित्रांनो पुढची पोस्ट जी आहे तुमची नर्सिंग ऑफिसरची खूप चांगली पोस्ट आहे. 1507 टोटल जागा आहेत मित्रांनो. याच्यामध्ये तुमचं BSc नर्सिंग झालं आहे तर ॲप्लाय करू शकता. तुमचं रेग्युलर कोर्स इन BSc नर्सिंग झालं आहे तरीही ॲप्लाय करू शकता, किंवा पोस्ट बेसिक नर्सिंग झालेलं तुमचं तरीही तुम्ही ॲप्लाय करू शकता. याच्यामध्ये मात्र रजिस्टर ॲज अ नर्स ऑर किंवा नर्स मिडवाईफ RN अँड RM असं तुमचं रजिस्ट्रेशन काउन्सिल देखील पाहिजे. किंवा तेही नसेल मित्रांनो, तुमचा डिप्लोमा इन जनरल नर्सिंग मिडवायफरीमधून झालेला आहे तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. परंतु मात्र तुमचं GNM झालेलं आहे, जनरल नर्सिंग मिडवायफरी झालेलं आहे, तर मित्रांनो तुम्हाला मात्र या ठिकाणी 1 इयरचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे 15 बेड इन हॉस्पिटलचा आफ्टर एक्वायरिंग द एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर हे मात्र तुम्हाला द्यावं लागणार आहे जर GNM झालं असेल तर. जर तुमचं BSc नर्सिंग झालेलं आहे तर तुम्हाला कुठल्या एक्सपिरियन्सची गरज नाही. पगार पहा मित्रांनो, 44,900 ते 1,42,400 इतका स्टार्टिंग पगार आहे. ग्रुप बीची डायरेक्टली पोस्ट तुम्हाला भेटते, नॉन गॅजेटेड पोस्ट आहे. तर याची वय 30 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रयोगासाठी. याच्यामध्ये अजून तुम्हाला वयामध्ये सूट असणार आहे. बाकीची जी पद आहेत मित्रांनो, रिसर्च कोऑर्डिनेटर वगैरे या पदांसाठी देखील अप्लाय करू शकता. त्यानंतर आया हे पद आहे मित्रांनो, वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये भरलं जातं आहे. याच्यासाठी तुम्ही तुमचं 10वी झालेलं पाहिजे, परंतु 6 मंथचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी आया म्हणून या ठिकाणी मित्रांनो कुठल्याही ऑर्गनायझेशनचा असणं गरजेचं आहे. तर तुम्ही अप्लाय करू शकता. या पदासाठी देखील जवळपास 21 वॅकन्सी भरल्या जात आहेत. 18,000 ते 56,900 इतका पेमेंट आहे. त्यानंतर कुकची पोस्ट आहे पहा, कुक मेल आणि फिमेल. याच्यामध्ये मात्र ट्रेड स्किल टेस्ट कुकिंगमधून तुमची या ठिकाणी झालेली पाहिजे 10वी पास नंतर. दोन्ही पदांसाठी ट्रेड स्किल टेस्ट तुमची असणं गरजेचं आहे. त्यानंतर ट्रान्सलेटर हिंदीचं पद आहे, याच्यासाठी 2 जागा आहेत. त्याही पदासाठी तुमचं मास्टर डिग्री मागितलेली आहे हिंदीमधून मित्रांनो, तर तुम्ही अप्लाय करू शकतात. तर ही जी पदं होती पदं भरली जात आहेत, याच्यासाठी मित्रांनो फक्त तुमची एक एक्झाम घेतली जाते. इंटरव्ह्यू वगैरे असणार नाही, सरळ सेवेप्रमाणे फक्त तुमची एक एक्झाम असणार आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमची दिल्ली या ठिकाणी एक्झाम सेंटर मात्र असेल. बघा जसं की मित्रांनो 1 टायर जनरल एक्झाम तुमची असेल 200 मार्काची, ज्यामध्ये मित्रांनो जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स, रिजनिंग ॲबिलिटी, ॲर्थमॅटिकल न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि तुमचं हिंदी लँग्वेज टेस्ट होणार आहे. इंग्लिश लँग्वेज टेस्ट तुमची या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. तर हे 40 मार्काचं झालं. त्याच्यानंतर मित्रांनो B सेक्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी जसं की तुमचं MCQ जे आहे, तुमचं क्वालिफिकेशन आणि टीचिंग मेथॉडॉलॉजी त्याबद्दल या ठिकाणी क्वेश्चन्स असतील. म्हणजे टेक्निकल क्वेश्चन्स देखील तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. तर डिटेलमध्ये सिलेबस जो आहे तो त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. तो सिलेबस मित्रांनो तुम्ही पाहू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. तिथून मित्रांनो तुम्हाला ही PDF फाईल जी आहे ती डाउनलोड करता येणार आहे.
त्याचबरोबर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देखील दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही पाहू शकता. 0.25% इतकी निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये असेल. इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये तुमचा पेपर होईल. दिल्ली या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर असेल. तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ते हॉल तिकीट वगैरे देणार आहेत. तर बघा, त्यानंतर दुसरी जी रिक्रुटमेंट आहे MTS साठी, जे तुम्हाला मी 10वी पासवरती सांगितलं, या पदासाठी देखील तुम्हाला 10वी पासवरती 18,000 ते 56,900 इतका पगार आहे. प्लस तुम्हाला सर्व भत्ते याच्यामध्ये आहेत. 18 ते 27 वर्षे वयोमर्यादा आहे. प्लस याच्यामध्ये वयामध्ये देखील तुम्हाला सूट ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, जे हे पद भरलं जातं याच्यासाठी देखील सेम तसेच मित्रांनो सिलेबस आहे. MTS साठी देखील दिल्ली या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन आहे. दिल्ली या ठिकाणीच मित्रांनो MTS ची देखील या ठिकाणी परीक्षा तुमची कंडक्ट केली जाईल. याच्यासाठी देखील फीस तुम्हाला अत्यंत कमी आहे. याला देखील सेम तेवढाच सिलेबस आहे. जनरल लेवल, जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग ॲबिलिटी, अर्थमॅटिक, न्यूमेरिकल ॲबिलिटी, टेस्ट ऑफ हिंदी लँग्वेज, टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, 40-40 मार्क्सवरती प्रत्येक टॉपिकचा आहे. 200 मार्काची तुमची या ठिकाणी परीक्षा आहे. याला देखील 0.25% इतकी निगेटिव्ह मार्किंग आहे. याच्यामध्ये देखील मित्रांनो हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये तुमचा पेपर असेल. दिल्ली या ठिकाणीच तुमचा पेपर कंडक्ट केला जाईल. ऑल इंडियामधून कुठूनही तुम्ही अप्लाय करू शकतात. तर अशा पद्धतीने ह्या 2 जाहिराती महत्त्वाच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. तुम्ही नक्की इथे अप्लाय करा. तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. 8 मार्चपर्यंत मित्रांनो MTS साठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत. आणि नर्सिंग ऑफिसर, फार्मासिस्ट, आया, कुक या पदांसाठी 13 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. धन्यवाद.